गावातील अवैध दारू विक्री विरोधात बातमी टाकल्याने पत्रकाराचा अपहरणाचा प्रयत्न, ग्रामस्थांनी रोखल्याने अनर्थ टळला, घटना मोबाईलमध्ये कैद। गावातील अवैध दारू विक्री विरोधात बातमी टाकल्याच्या रागातून चक्क पत्रकाराचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला। पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। कुटुंबीय आणि ग्रामस्थ धावल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला। ही घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे। गावातील अवैध दारू विक्री विरोधात बातमी का प्रकाशित केली म्हणून पत्रकाराच्या घरी जाऊन त्याला उचलून नेण्याचा प्रयत्न झाला। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील मनोज मन्नपुर्वे वर्तमानपत्र आणि यूट्यूबसाठी पत्रकारिता करतात। दहान गावात भोंगे आणि डीजे बंदीचा निर्णय घेण्यात आला, पण गावातील अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थांचा रोष अशा माथळ्याखाली मन्नपुर्वे यांनी बातमी प्रकाशित केली। 24 मार्च रोजी ही बातमी प्रकाशित झाली। या बातमीचा राग मनात धरून काल रात्री 4 दुचाकीवर 8 जण आंबेगाव येथे आले। मन्नपुर्वे यांना त्यांनी घराबाहेर बोलवले, शिवीगाळ आणि मारहाण करून त्यांना जबरदस्ती दुचाकीवर बसवले। मन्नपुर्वे यांनी आरडाओरड केल्याने त्यांची पत्नी आणि काही ग्रामस्थ धावून आले। आमच्या गावातील अवैध धंद्याची बातमी का टाकली, आमच्या गावात ढवळाढवळ करायची नाही म्हणत अपहरणकर्त्यांनी धमकी दिली। हा सर्व प्रकार एका ग्रामस्थाने मोबाईलमध्ये कैद केला। पत्नी आणि ग्रामस्थ धावून आल्याने पुढील अनर्थ टळला। ही घटना कळताच पोलीस तात्काळ ऍक्टिव्ह झाले। आज सकाळीच 2 आरोपींना पकडण्यात आले। या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायदा, अपहरण आणि इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अवैध दारू विक्रीची बातमी टाकली म्हणून पत्रकाराच्या घरी जाऊन चक्क अपहरण करण्याचा प्रयत्न झाला, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। हा प्रकार अत्यंत गंभीर आहे। ग्रामीण भागात आजही पत्रकारिता करणे किती जिकिरीचे आहे हे या घटनेवरून दिसून येते। त्यामुळे अशा गुंडांवर जरब बसवण्यासाठी कडक कारवाई करणे गरजेचे आहे। काय नेमकी घटना घडली आहे, कोणती बातमी प्रसारित केली होती? मी मनोज मनपुर्वे अर्धापूर तालुका प्रतिनिधी तसेच श्रमिक लोकराज्याला काम करतो। तसंच एका वर्तवाहिनीला एका सिटी न्यूज म्हणून प्रसार माध्यम आहे यूट्यूबच, त्या पण वर्तवाहिनीला मी काम करतो एक। आणि मी काल 24 रोजी कालच्या 24 मार्च रोजी मी एक बातमी प्रसारित केली होती, डीजे बंद आणि लहानमध्ये दारू विषयावर रोष व्यक्त म्हणून गायकवाड्याचा कायम मागून बातमी छापली होती। तर काल मला एकाचा फोन आला की रात्री फोन 9:30ला फोन आला की मनोज कुठं, मी घरी बाहेर या, थोडं तुम्हाला बोलायचं म्हणून मला बाहेर बोलवलं। मी बाहेर आलो, तर बाहेर आल्याच्या नंतर त्यानं मला धक्काबुक्की केली आणि माझा मोबाईल वळून घेतल्यानं मी परत काय केलं, बा माझा मोबाईल जी काही बातमी आहे मी काही ते विषय तुमच्या विरोधात नाही की कोणा प्रशासनाचा नाही, मी असं म्हणलो। तर त्याने माझ्या पाठीशी पळाले, मी हाताला धरल्यावर मी पळून गेलो गावातल्या गलीमध्ये गेलो। गलीमधून त्यानं मला गलीतून उचलून आणलं, परत गाडीवर बसवलं आणि आरडाओरडा केलं। माझ्या घरचे कुटुंब आले, गावकरी आले। या गावकऱ्याच्या समोर मला धक्काबुक्की करून मला गाडीवर बसून नेत होते आणि नेऊन लहानमध्ये एक कॅलन आहे बस स्टँड रोडला, त्या कॅनलवर 20 जण असे थांबलेले, त्यांच्याकडून आम्हाला माहिती भेटली, तिथून मला मारण्याचा प्रयत्न करणार होते। आता काय मागणी आहे? काय आता माझी अशीच मागणी आहे सर, मी यासारखे असे अनेक पत्रकार आहेत, मी चांगल्या प्रकारे काम ग्रामीण भागामध्ये कामं करतात, यांनावर असे अन्याय अत्याचार असे होत असल्यानं खरंच पत्रकारिता आम्ही कशा पद्धतीने करावी आणि पत्रकाराला कुठेतरी शासनानं कुठं न्याय मिळवून देण्याचं काम करा आणि त्या गुन्हेगारावर योग्य ते कारवाई करावी। असेच 4 ते 5 जण होते, 4 गाड्या आल्या त्या आणि दोनदा मला गाडीवर उचलून गाडीवर बसवलं, तर मी अजून पुढे मारून बाजूला निघालो। कुटुंब आणि गावकऱ्यामुळे मी वाचलो सर। सर, पत्रकाराचं अपहरण करून त्याला मारहाणीचा प्रयत्न झालेला आहे, काय नेमकी तुम्हाला माहिती आणि काय गुन्हा दाखल होणार आहे? या प्रकरणी अर्धापूर येथील पत्रकार मनोज मन्नापुरे यांनी त्यांच्यासोबत जी घटना घडली याबाबत येऊन मला सर्वस्वी कथन सांगितलेलं आहे। याबाबत आम्ही BNS आणि इतर जे कायदे आहेत त्यानुसार जास्तीत जास्त कडक आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार। आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। तर संपूर्ण घटना जी आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा मोबाईल आलेला आहे, आरोपींना काही अटक केलेली आहे, अटक करणार आहात काय? आम्ही आरोपीला अटक करणार आहोत। 2 आरोपी आम्ही आणलेले आहेत। व्हिडिओ पाहून इतर आरोपींची ओळख पटवून ताब्यातील आरोपीकडून त्यांचे नावं निष्पन्न करून त्यांना सुद्धा अटक करण्यात येईल। लहानमध्ये एका पत्रकारावरती म्हणजे त्याला अपहरण त्याला विषय असा होता की त्यानं अवैध जी दारू विक्री सुरू आहे त्या संदर्भामध्ये बातमी लावली होती। किती ही गंभीर तुमच्याकडून घटना आहे? अतिशय निंदाजनक, गंभीर आणि कायदा सुव्यवस्थेच्या विरोधातली ही घटना आहे। रात्रीच मला मनोज मन्नपुर्वेंचा फोन आला घटना घडल्यावर, त्यांचे व्हिडिओ पाहिले। मी रात्री पोलीस अधीक्षक साहेबांना बोललो, PI साहेबांनाही बोललो
याच्यात समाधानाची गोष्ट हीच आहे की 2 आरोपींना अटक झाले, बाकीच्याही आरोपींना अटक झाली. आज मी त्यांच्यासाठीच पोलीस निरीक्षक साहेबांना भेटायला आलो. हा अपहरणाचा तर प्रयत्न आहेच, त्याच्यानंतर हा दारू माफियाची दादागिरी आहे आणि अशी कुठलीही गोष्ट सहन केल्या जाऊ नये, कायद्याला ती सहनही केल्या जाणार नाही असं मला पोलीस अधीक्षक साहेब आणि PI साहेबांनी सांगितलेलं आहे. आता ते कायदेशीर चर्चा करून यामध्ये किती BNS खाली सिरियस गुन्हे दाखल करता येतील तेवढे गुन्हे दाखल केले जातील असं त्यांनी आश्वस्त केलं आहे. पण पत्रकारावरती हल्ला महाराष्ट्राचं पुरोगामी सरकार कधीही सहन करणार नाही. कडक कारवाई नक्कीच होतील आणि हीच भूमिका राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आहे.